आंदोलकांशी माझी चर्चा झाली। त्यांना आपण मसाजोग तलावावरून बाहेर काढले। त्यांच्या जे काय इश्यूज होते, अडीअडचणी, त्यांच्या जे काय पोलिसांकडून अपेक्षा आहे त्याच्या बाबतीत त्यांनी मला निवेदनसुद्धा दिलेलं आहे। त्यामध्ये त्यांच्या मेन आहे की आरोपीला लवकरात लवकर त्या अटक झाले पाहिजे आणि जो तपास आहे तो तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे। आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे। डिटेलमध्ये चर्चा झाली। महिला मंडळीशी सोबत पण चर्चा केलेली आहे, पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीसतर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे 100% एफर्ट चालू आहे। त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले 3 आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू। 10 दिवसाचं आपण सांगितलं होतं की 10 दिवसामध्ये 10 दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे, तो आपण प्रयत्न केले तर असं पण होऊ शकतं की 10च्या आत पण येऊ शकते। आपला जो एफर्ट आहे 100% चालू आहे। माझी पूर्ण टीम गुन्ह्याच्या पाठीमागचे जे उरलेले आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी माझी पूर्ण टीम चालू आहे। देशमुख कुटुंबियांनी सर पोलीस संरक्षण मागितलं होतं। 02 मध्ये आयपीसी मध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या देखो सध्या तपास सीआयडीकडे आहे। त्यामध्ये तपासमध्ये कोणतं सेक्शन कुठे आहे, कोणता तपास, त्याच्या बाबतीत मला सांगणं योग्य होणार नाही। पण आमचा जो आहे मेन टार्गेट बीड पोलीसचा आहे, बाकीचे उरलेले 3 आरोपी अटक सर पोलीस संरक्षण मागितलं होतं देशमुख कुटुंबियांनी, त्यांना कधी मिळणार आहे आणि काय स्टेटस? नाही, आपण प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना। आता गावच्या लेवलवर आरसीपी तिथे आहे 24/7 आणि त्यांना व्यक्तिगत प्रोटेक्शन आपण दिलेलं आहे। एसआयटी नेमण्याची मागणी जी आहे एसआयटीचा सुद्धा शासनाने जीआर काढलेला आहे। ते बसवराज तेली सर आहे, ते IPS ऑफिसर आहे DIG रँकचे, त्यांना एसआयटीचे प्रमुख शासनाने जीआर काढून केलेला आहे। न्यायालय परिसरामध्ये राज्य गोंधळ घातलेला आहे काही लोकांनी। न्यायालय परिसरामध्ये काल सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला होता जेणेकरून कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर इथे होऊ नये। तो आपला पोलिसांचा भाग आहे आणि आपली पोलिसांनी चांगलं काम करून पूर्ण न्यायालयाची प्रोसिजर चांगल्या प्रकारे पार पाडली। हिंदी में सवाल है, हिंदी में एक सवाल है कि प्रोटेस्टर्स का एग्जैक्टली क्या कहना था और अभी जो उनकी डिमांड है वो क्या पुलिस प्रशासन पूरा कर रहा है? प्रोटेस्टर्स का था कि इसमें इन्वेस्टिगेशन में जो बचे हुए आरोपी हैं वो जल्दी से जल्दी अरेस्ट हो जाएं। उसके बाद आरोपियों का 302 बेसिकली मर्डर में कितना इन्वॉल्वमेंट है उनको इधर से उधर केस में ट्रांसफ़र किया जाए। तो इसके लिए हमने उनको क्लैरिफाई किया कि जो इन्वेस्टिगेशन है, जो मर्डर में क्या होना है वो सब इन्वेस्टिगेशन अभी CID के पास है। बीड पुलिस की तरफ से जो बचे हुए 3 आरोपी हैं जिसको हमें अरेस्ट करना है उसके लिए हमारा पूरा 100% काम चालू है और इसमें आपको हमारा